Still using short sentences? Upgrade your English skill with complex sentence. Hello everyone, welcome to my channel Vidyagram. In this video, we are going to learn about complex sentences. Complex sentences help us to connect ideas using independent and dependent clauses, making our English more effective and meaningful. We are going to learn rules and structure of complex sentence, then easy example for better understanding and tips to identify complex sentence quickly. This video is very useful for school going students and SSC, HSC, TET, CTET exam. So, watch the video till the end and learn complex sentence step by step easily. Let's begin. Let's learn about complex sentence. A complex sentence consists of one independent clause, a complete thought, and at least one dependent clause, subordinate, which cannot stand alone. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय असतं तर एक इंडिपेंडेंट क्लॉज असतो की जो कंप्लीट थॉट एक्सप्रेस करू शकतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त डिपेंडेंट क्लॉज असतात ज्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. इंडिपेंडेंट क्लॉजला आपण मेन क्लॉज म्हणतो आणि डिपेंडेंट क्लॉजला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असू शकतात, परंतु सबऑर्डिनेट क्लॉजचं काय असतं ते कंप्लीट थॉट एक्सप्रेस करू शकत नाही. नेक्स्ट, इंडिपेंडेंट क्लॉज कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. इंडिपेंडेंट म्हणजेच मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट असतं आणि एक प्रेडिकेट असतं. इट कॅन स्टँड अलोन ॲज अ सेंटेन्स. हा जो इंडिपेंडेंट क्लॉज आहे किंवा मेन क्लॉज आहे त्याचं अस्तित्व सेंटेन्स म्हणून सुद्धा असू शकतं, कारण त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट आहे आणि कंप्लीट थॉट, पूर्ण विचार काय म्हणायचं आहे वक्त्याला किंवा लेखकाला तर ते आपल्याला पूर्णपणे कळतं. हा बाबा याला असं असं म्हणायचं आहे, असं पूर्ण त्याचं म्हणणं आपल्यापर्यंत पोचतं, म्हणून त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो की जो कंप्लीट थॉट एक्सप्रेस करतो. दे आर लिंक्ड बाय सबऑर्डिनेट कंजक्शन टू ॲड डिटेल इन्फॉर्मेशन ऑर शो रिलेशनशिप बिटवीन आयडियाज. हे जे क्लॉजेस असतात कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये इंडिपेंडेंट क्लॉज असतं आणि डिपेंडेंट क्लॉज असतं, तर ते लिंक केलेले असतात. लिंक केल्यामुळे काय होतं आपल्याला पूर्ण त्या वाक्याचा अर्थबोध होतो आणि हे जे लिंक केलेले जे कनेक्टर्स असतात त्याला आपण सबऑर्डिनेट कंजक्शन असे म्हणतो. आता कोणकोणत्या प्रकारचे सबऑर्डिनेट कंजक्शन आहेत लेट्स सी. First one is because, while, after, as, when, though, since, before, although. All these are connectors or they are called subordinate conjunction. यांच्यामुळे ह्या सबऑर्डिनेट कंजक्शनमुळे आपण दोन आयडियाज काय करतो एकत्र जॉईन करू शकतो आणि दोन क्लॉजेस एकत्र केल्यामुळे आपलं वाक्य कुठलं बनतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनतं. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनण्यासाठी एक इंडिपेंडेंट क्लॉजची गरज असते आणि दुसरं डिपेंडेंट क्लॉजची गरज असते आणि हे दोन्ही क्लॉजमध्ये जे काही सांगितलेलं आहे दोन आयडियाज असतात त्या दोन आयडियाज कनेक्ट करायचं काम हे कनेक्टर करतात. ह्याला आपण सबऑर्डिनेट कंजक्शन असे म्हणतो. यांच्यामुळे ह्या दोन आयडिया आपण कनेक्ट करू शकतो. फर्स्ट वन इज बिकॉज. Because is a subordinate conjunction. It is used to introduce a dependent clause that explains the cause or reason for the main independent clause. Because हे subordinate conjunction आहे. याचा उपयोग आपल्याला कशामध्ये होतो तर डिपेंडेंट क्लॉजमध्ये आपण हे वापरतो आणि डिपेंडेंट क्लॉजमध्ये आपण का वापरतो तर त्या या कंजक्शनमधून आपण दाखवतो की काहीतरी रिझन आहे, काहीतरी कॉज आहे जे मेन इंडिपेंडेंट क्लॉजमध्ये जे काही सांगितलं आहे त्याचं कारण आपण डिपेंडेंट क्लॉजमध्ये देत असतो आणि त्या डिपेंडेंट क्लॉज आपण मध्ये काय वापरतो आपण बिकॉज सारखं
कनेक्टर वापरतो आणि आपल्याला ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत कारण देऊन ते आपण ह्या अशा क्लॉजमधून व्यक्त करतो. सी एन एक्झाम्पल. आय लर्न योगा थ्रूली बिकॉज आय प्रॅक्टिस इट व्हेरी हार्ड. आता या वाक्यामध्ये काय म्हणायचं आहे की मी योगा कसा शिकलेलो आहे, अतिशय सखोलपणे, कारण त्याची मी काय केलेली आहे, प्रॅक्टिस अतिशय हार्ड केलेली आहे. योगा सखोलपणे शिकण्याचं कारण काय की प्रॅक्टिस हार्ड झालेली आहे. म्हणजे इथे कारण दिलेलं आहे. कारण बिकॉज ह्या कनेक्टरने आपण काय करतो आहोत, तो भाव दाखवता होतो. पहिलं बघा, आय लर्न योगा थ्रूली. हे जे आहे हे इंडिपेंडेंट क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे. आणि डिपेंडंट क्लॉज कुठला आहे, सबऑर्डिनेट. बिकॉज आय प्रॅक्टिस इट व्हेरी हार्ड. ह्या डिपेंडंट क्लॉजमध्ये बघा बिकॉजचा अंतर्भाव झालेला आहे. आणि बिकॉजमुळे आपण काय दाखवू शकलो, रिझन. का तो योगा नीट शिकलेला आहे मी, कारण त्याचं प्रॅक्टिस चांगली झालेली आहे. तर अशा प्रकारे दोन आयडिया इथे, योगा शिकणं आणि योगाची प्रॅक्टिस करणं, अशा ह्या दोन आयडियाज कनेक्ट केलेल्या आहेत बिकॉजने. तर बिकॉज कनेक्टर वापरून आपण हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलेलं आहे. नेक्स्ट वन इज, शी कुडंट कंप्लीट द पेपर बिकॉज इट वॉज टू लेंथी. बघा, शी कुडंट कंप्लीट द पेपर, इट इज मेन क्लॉज. ती कंप्लीट करू शकली नाही पेपर, हे त्या वाक्यातून सांगायचं आहे. म्हणजे ह्याच्यातून पूर्ण अर्थबोध झालेला आहे. वी कॅन अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द फर्स्ट सेंटेन्स, फर्स्ट क्लॉज, मेन क्लॉजचं, बिकॉज दॅट गिव्स कम्प्लीट थॉट, म्हणून ते मेन क्लॉज आहे. अँड द नेक्स्ट वन इज कनेक्टर. बिकॉज हे काय आहे, कनेक्टर आहे, सबऑर्डिनेट कंजक्शन आहे. आणि पुढे काय लिहिलं आहे, बिकॉज इट वॉज टू लेंथी. पेपर खूप लेंथी होता, हे डिपेंडंट क्लॉज झालं. म्हणजे मेन क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज याला कनेक्टरने जॉईन केलेला आहे बिकॉजने. आणि ह्या दोन्ही क्लॉज मिळून काय झालेलं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालेला आहे. म्हणजेच काय की कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवताना आपल्याला दोन क्लॉजची किमान गरज असते, एक मेन क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज. मिनिमम एक डिपेंडंट क्लॉज असावा लागतो, त्याच्यापेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉज असू शकतात. आणि आपल्याला कोणता भाव दाखवायचा आहे, तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला आपण कारण हा भाव दाखवलेला आहे. तिचा पेपर पूर्ण होऊ शकला नाही कारण तो पेपर खूप लेंथी होता, खूप मोठा होता, म्हणजे जास्त प्रश्न विचारले गेलेले होते, सखोल होता, त्यामुळे ती पूर्ण करू शकली नाही. तर हा भाव आपण बिकॉज या कनेक्टरने दाखवला. आणि दोन आयडियाज होत्या की पेपर पूर्ण करू शकली नाही आणि पेपर लेंथी होता. ह्या दोन आयडियाज कशाने जॉईन केल्या, आपण बिकॉजने जॉईन केल्या. मग अशा प्रकारे दोन क्लॉजेस आपण कनेक्टरने जॉईन करायचे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सची रचना करायची. नेक्स्ट वन इज, बिकॉज ही ऑलवेज हेल्प अस वी मस्ट सपोर्ट हिम. आता बघा, बिकॉज हे जे कनेक्टर आहे सुरुवातीला घेतलेलं आहे. वी कॅन टेक कनेक्टर ॲट एनी प्लेस, इन द बिगिनिंग ऑल्सो or in the middle also. But if we take it at the beginning, we have to give comma after completing first clause. जेव्हा आपण हे कनेक्टर पहिल्यांदा घेतो, वाक्याच्या सुरुवातीला घेतो, तर आपल्याला काय करावं लागतं आहे, कॉमा द्यावा लागतो. जेव्हा ते क्लॉज संपेल, क्लॉज संपल्या आपण काय करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. बघा इथे मी कॉमा हायलाईट केलेला आहे. आणि ॲट द एंड वी गिव्ह फुल स्टॉप. हा तर नियम असा आहे की पहिलं वाक्य आपण कोणत्याही वाक्य लिहिताना कॅपिटल लेटरने सुरू करतो आणि ॲट द एंड आपण फुल स्टॉप देतो, इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आणि जर कनेक्टर आपण ॲट द बिगिनिंगला, अगदी सुरुवातीलाच वापरलेला आहे, तर आपण काय करतो, कॉमा देतो जो क्लॉज संपल्यावर. आता हा डिपेंडंट क्लॉज आहे, आपण हे जे कनेक्टर आहे ते नेहमी डिपेंडंट क्लॉजमध्ये वापरतो. जेव्हा तो डिपेंडंट क्लॉज संपेल तिकडे आपण कॉमा द्यायचा आणि पुढचं आपलं वाक्य मेन क्लॉजचं लिहायचं. बिकॉज ही ऑलवेज हेल्प अस वी मस्ट सपोर्ट हिम. तो आपल्याला नेहमी मदत करतो, हा एक भाव आहे आणि त्यामुळे आपण त्याला मदत केली पाहिजे. म्हणजे बिकॉज आधी वापरला गेल्यामुळे त्या वाक्याचं बघा कसं बदललं आहे, इथे कारण नाही आहे
इथे काय झालं की त्यामुळे आपण त्याला मदत केली पाहिजे असा भाव आलेला आहे. तर फक्त थोडासा बदल होतो, परंतु त्याचा भाव एकच असतो. आणि ह्या बिकॉज ह्या कनेक्टरने हे वाक्य क्लॉजेस जोडून आपण कॉम्प्लेक्सचं वाक्य केलेलं आहे. नेक्स्ट कनेक्टर इज ॲज. ॲज वापरून आपण कशा प्रकारे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो हे आता आपण पाहूया. अँड द एक्झाम्पल इज ही स्ट्रगल हार्ड टू डेव्हलप हिज बिझनेस ॲज ही डीड नॉट विश टू फेल इन इट. त्याने बिझनेस वाढवण्याकरता खूप मेहनत घेतलेली आहे, खूप त्याने अडथळे सहन केलेले आहेत, संघर्ष केलेला आहे, कारण त्याला त्याच्यामध्ये अपयशी व्हायचं नव्हतं. तर इथे ॲज हे कशासाठी वापरलेलं आहे, तर एक कारण दिलेलं आहे. बिकॉज, ॲज आणि सिन्स ह्या तिन्ही कनेक्टर्सचा किंवा सबऑर्डिनेट कंजक्शनचा उपयोग आपण कारण देण्यासाठी करत असतो. आता इथे ॲज हे सुद्धा कारण या अर्थीच आलेलं आहे कनेक्टर. आणि इथे 2 आयडियाज त्यांनी बघा जोडलेले आहेत. ही स्ट्रगल हार्ड टू डेव्हलप हिज बिझनेस मेन क्लॉज आहे हा, की त्याने खूप संघर्ष केला त्याचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी. ॲज ही डीड नॉट विश टू फेल इन इट. आणि कनेक्टर जोडून काय केलं आहे, कारण त्याला त्याच्यामध्ये अपयश व्हायचं नव्हतं. हा दुसरी आयडिया आहे. सो बोथ द आयडियाज वी कनेक्ट बाय युजिंग कनेक्टर ॲज. ॲज हे कनेक्टर वापरून हे 2 क्लॉजेस जोडले. ॲट द एंड व्हॉट वी गेव फुल स्टॉप दिलेला आहे, कारण आपण ॲज आता इन द मिडल घेतलेला आहे. स्टार्टिंगला घेतलं कुठलंही कनेक्टर तर आपल्याला हे कॉमा द्यावा लागतो जेव्हा ते हे क्लॉज संपेल तेव्हा, हे लक्षात ठेवायचं आहे. कनेक्टर कुठे आहे याच्यावर कॉमा अवलंबून आहे आणि त्या कॉमाला मार्क असतो. म्हणून कनेक्टर मिडलला आहे की ॲट द बिगिनिंगला आहे हे पाहायचं आहे. बिगिनिंगला असेल तर आपण कॉमा द्यायला विसरायचं नाही. इन द मिडल घेतलं तर आपल्याला फक्त फुल स्टॉप द्यायचा आहे. पंक्च्युएशन मार्क्स चुकवू नका, कारण पूर्ण ग्रामरच्या प्रत्येक प्रश्नामध्ये पंक्च्युएशन मार्क्सला खूप महत्त्व आहे. नेक्स्ट वन इज शी लुक कॉन्फिडंट ॲज शी हॅड फिनिश इंटरव्ह्यू प्रिपरेशन. ती खूप कॉन्फिडंट दिसत होती कारण तिचं इंटरव्ह्यूची प्रिपरेशन झालेली होती, असा हा या वाक्याचा अर्थ आहे. बघा आता ॲज ह्याने काय केलेलं आहे, हे 2 क्लॉजेस जोडलेले आहे. शी लुक कॉन्फिडंट मेन क्लॉज. कंप्लीट आपल्याला थॉट आपल्यापर्यंत येतो आहे की ती कॉन्फिडंट दिसते. सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट आहे. आणि नेक्स्ट वन इज डिपेंडेंट क्लॉज काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. शी हॅड फिनिश इंटरव्ह्यू प्रिपरेशन. तिने प्रिपरेशन पूर्ण केलेली होती म्हणून ती कॉन्फिडंट होती. या दृष्टिकोनातून इथे ॲजचा वापर करून 2 आयडियाज काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सची रचना केलेली आहे. नेक्स्ट वन इज सिन्स. सिन्ससुद्धा आपण बिकॉज, ॲज आणि सिन्स हे तिन्ही आपण कारण या दृष्टिकोनातून वापरत असतो. किंवा सिन्सचा वापर आपण एखादी वेळ, निश्चित वेळ, फ्रॉम द पॉईंट ऑफ द टाईम, डेफिनेट टाईम, आपण डेफिनेट टाईम कधीपासून एखादी गोष्ट सुरू केली याच्यासाठी सुद्धा आपण सिन्सचा वापर करत असतो. सिन्स फंक्शन ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन in complex sentences to introduce a dependent clause that shows cause, reason or time. Since या कनेक्टरचा आपण सबऑर्डिनेट कंजक्शन म्हणून वापर करतो कशामध्ये, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. आणि डिपेंडेंट क्लॉजमध्ये वापरल्यावर याचा अर्थ काय होतो की कारण दाखवण्यासाठी आपण हे वापरलेलं आहे किंवा निश्चित वेळ दाखवण्यासाठी याचा वापर केलेला आहे हे आपण दर्शवित असतो. नेक्स्ट, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मीन्स व्हॉट, इंडिपेंडेंट क्लॉज प्लस डिपेंडेंट क्लॉज अँड इज इक्वल टू क्रिएट अ कम्प्लीट थॉट. म्हणजेच काय की कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक इंडिपेंडेंट क्लॉज असतो, एक डिपेंडेंट क्लॉज असतो आणि तो आपल्याला कम्प्लीट थॉट एक्सप्रेस करू शकत असतो. आणि त्याच्यामध्ये आपण सिन्स कारण, रिझन किंवा कॉज या अर्थी वापरत असतो.
नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे. आता बघा, सिन्स इथे आपण इन द बिगिनिंगलाच घेतलेलं आहे. आता बिगिनिंगला घेतल्यावर मी सांगितलेलं की कॉमा द्यायला विसरायचं नाही. कॉमा मी हायलाईट केलेला आहे बघा. सेंटेन्सेस, सिन्स इट्स समर वेकेशन, कॉमा वी विल गो टू आवर नेटिव्ह प्लेस. समर वेकेशन असल्या कारणाने आम्ही कुठे जाणार आहोत? आमच्या गावी जाणार आहोत. तर सिन्स हे डिपेंडेंट क्लॉज त्याने काय केलेलं आहे? पहिल्यांदाच आणलेलं आहे. आणि सिन्समुळे आपण काय दाखवत आहोत? कारण दाखवत आहोत. हे समर वेकेशन असल्यामुळे आम्ही कुठे जाणार आहोत? आमच्या गावाला जाणार आहोत. इथे कारण म्हणून सिन्सचा वापर केला, डिपेंडेंट क्लॉज लिहिला, इंडिपेंडेंट क्लॉज लिहिला आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सची आपली रचना झाली. इथे कॉमा देण्याचं कारण आपण सिन्स कुठे घेतला आहे? इन द बिगिनिंग, सुरुवातीला घेतल्यामुळे जेव्हा तो क्लॉज संपतो तिकडे आपण कॉमा द्यायचा आणि मेन क्लॉज सुरू करताना आपण ते सुरू करायचं आहे आणि ॲट द एंडला आपण काय करायचं आहे? फुल स्टॉप द्यायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज माय अंकल डिसाइडेड टू सेल हिज हाऊस सिन्स ही नीडेड मनी. माझ्या काकाने ठरवलं की त्यांचं हाऊस त्यांनी काय करायचं आहे? विकायचं आहे, कारण त्यांना पैशांची गरज होती. आता सिन्स इथे कारण म्हणून आलेलं आहे. माय अंकल डिसाइडेड टू सेल हिज हाऊस, हे काय आलेलं आहे? मेन क्लॉज आहे. बघा, मेन क्लॉज आहे, सब्जेक्ट आहे माय अंकल आणि बाकी सगळं प्रेडिकेट आहे. सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे आणि पूर्ण अर्थ आपल्याला एक्सप्रेस करतो आहे की माय अंकल डिसाइडेड टू सेल हिज हाऊस, माझ्या काकाने त्यांचं घर विकण्याचं ठरवलं होतं. पूर्ण अर्थबोध होतो आहे ह्या मेन क्लॉजमुळे, त्यामुळे तो इंडिपेंडेंट क्लॉज आहे. इंडिपेंडेंट क्लॉज ज्याला म्हणतो आपण की जो पूर्ण थॉट किंवा पूर्ण मिनिंग आपल्यापर्यंत पोचवतो. डिपेंडेंट क्लॉज कांट स्टँड अलोन, तो एकटाच आपला अर्थ पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही. इट डिपेंड्स ऑन मेन क्लॉज, तो मेन क्लॉजवर अवलंबून असतो आणि मग तो पूर्ण वाक्याचा आपल्याला अर्थ कळतो. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये इंडिपेंडेंट क्लॉज आणि डिपेंडेंट क्लॉज हे एकमेकांवर अवलंबून असतात. डिपेंडेंट क्लॉज हा अवलंबून असतो आणि हे दोन क्लॉजेस जेव्हा असतील आणि त्यांच्यामध्ये कनेक्टर असेल म्हणजे सबऑर्डिनेट कंजक्शन असेल तेव्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स पूर्ण होतो. नेक्स्ट, सिन्स योगा इम्प्रूव्ज हेल्थ. आता बघा, सिन्स पहिल्यांदा आलेला आहे. ॲट द बिगिनिंग, सुरुवातीलाच आलेला आहे. मग आता सुरुवातीलाच आलेलं असल्यामुळे काय होणार आहे? इथे कॉमा आला. कॉमाला मी हायलाईट केलेला आहे बघा. सिन्स योगा इम्प्रूव्ज हेल्थ, कॉमा. आता हा डिपेंडेंट क्लॉज झाला कारण ह्याच्यामध्ये काय आहे? कनेक्टर आलेला आहे. नेक्स्ट, एव्हरीवन शुड डू इट रेग्युलरली आणि ॲट द एंड काय आहे? फुल स्टॉप आहे. बघा, वाक्याचा अर्थ काय आहे की योगामुळे आपलं हेल्थ काय होते? इम्प्रूव्ह होते आणि त्यामुळे प्रत्येकाने नियमितपणे योगा करायला पाहिजे असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. सिन्सचा अर्थ आहे इथे कारण. का करावा योगा? तर त्याच्यामुळे आपली हेल्थ इम्प्रूव्ह होत असते. असे दोन क्लॉजेस, इंडिपेंडेंट क्लॉज अँड डिपेंडेंट क्लॉज केम टुगेदर बाय यूजिंग कनेक्टर सिन्स and that makes complex sentence. While is a versatile subordinate conjunction used in complex sentence. It is used to connect independent and dependent clauses. The meaning of while is to show simultaneous actions and contrast. So how to use while in complex sentence? Let's see, and how to make sentence also. See the sentences. The cat was mewing piteously while mother was scolding her. आता बघा, इथे काय दिलेलं आहे? दोन आयडियाज आहेत आणि त्या जोडलेल्या आहेत व्हाईलने. व्हाईलचा अर्थ आहे सायमल्टेनियस ॲक्शन आर हॅपनिंग ॲट द सेम टाईम. दोन ॲक्शन्स एका वेळेला होत आहेत किंवा आपण कॉन्ट्रास्ट दाखवत असतो. आता इथे आपण सायमल्टेनियस ॲक्शन एकाच वेळेला होत आहेत हे दाखवणार आहोत. आता बघा, इथे कॅट काय करते आहे?
मी करते पण एकदम पिटियसली, कारुण्य दाखवलेलं आहे. व्हाईल मदर वॉज स्कोल्डिंग हर, कधी जेव्हा आई तिला ओरडा देत आहे किंवा तिला ओरडत आहे तेव्हा ती कॅट काय करते आहे, एकदम करुणपणे ती काय करते, म्यू म्यू करते आहे, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे व्हाईलने आपण काय दाखवलं, सायमल्टेनियस ॲक्शन हॅपनिंग ऑकरिंग ॲट द सेम टाईम हे दाखवलेलं आहे. म्हणजे कॅट एकीकडे म्यूइंग करते आहे आणि दुसरीकडे आई ओरडते आहे, म्हणजे दोन्ही ॲक्शन एका वेळेला घडत आहेत. हा भाव आपण व्हाईलने व्हाईल हे सबऑर्डिनेट कंजक्शन वापरून कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आपण वापरू शकतो. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स बघा बनवणं खूप सोपं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कनेक्टर्स आहेत, सबऑर्डिनेट कंजक्शन आहेत, त्यांचा वापर करायचा. पहिलं त्या कंजक्शनचा अर्थ काय हे आपल्याला माहीत पाहिजे. आता आपण सिन्स, ॲज आणि बिकॉज हे वापरले. ह्याचा अर्थ आपण काय दाखवला की कारण म्हणून त्यांचा आता उपयोग केलेला होता आपण याच्या आधी. आता व्हाईल वापरला आहे कशाला, की सायमल्टेनियस ॲक्शन्स आर हॅपनिंग ॲट द सेम टाईम, दोन कृती, दोन ॲक्शन एका वेळेला होत आहेत हे दाखवण्यासाठी आपण काय वापरलं इथे, व्हाईल. म्हणजे हे कनेक्टर्स वापरून दोन आयडियाज आपण एकत्र करतो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवतो. नेक्स्ट वन इज यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तुला अतिशय काळजी घ्यायला हवी. कधी, व्हाईल यू आर ड्रायव्हिंग. सी दोन ॲक्शन्स इथे दाखवत आहेत. दोन गोष्टी काय होत आहेत की तुला ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यायला हवी, हे असं एक म्हणणं आहे. कधी, तर ड्रायव्हिंग करताना. तर ह्या दोन ॲक्शन्स आपण काय केल्या, दोन आयडियाज, दोन ॲक्शन एकत्र आणल्या कशामुळे, व्हाईल ह्याच्यामुळे. व्हाईलमुळे आपण दोन ॲक्शन्स एका वेळेला दाखवू शकतो आणि इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट क्लॉजमध्ये ते बरोबर फिट करायचं, म्हणजे आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. नेक्स्ट वन, व्हाईल बघा मी पहिल्यांदाच घेतलेला आहे. इन द बिगिनिंग आय टूक व्हाईल मीन्स कॉमा विल कम. वेन द डिपेंडेंट क्लॉज विल फिनिश देन कॉमा वी हॅव टू गिव. व्हाईल द मॅनेजर वॉज अवे कॉमा हिज स्टाफ वॉज हॅव्हिंग अ वंडरफुल टाईम ॲट द एंड देर इज अ फुल स्टॉप. जेव्हा मॅनेजर दूर होते म्हणजे कुठेतरी बाहेर गेले होते तेव्हा स्टाफने काय केलं, खूप मजा केली, धमाल केली किंवा त्यांचा वेळ खूप छान घालवला. मी सी हिअर बोथ ॲक्शन्स दे आर शोईंग. दिस कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज शोईंग बोथ द ॲक्शन्स हॅपनिंग सायमल्टेनियसली. मॅनेजर बाहेर आहेत ही एक ॲक्शन आणि स्टाफ खूप मजा करत आहे. मॅनेजर नाही त्यामुळे त्यांची मजा झाली, असं ह्या वाक्याचा अर्थ आहे. सो नेक्स्ट कनेक्टर इज व्हेन. हाऊ टू यूज व्हेन इन कॉम्प्लेक्स सेंटेन्स. व्हेन फंक्शन as a subordinate conjunction in complex sentence. It shows the simultaneous actions are going at the same times like while. While सारखंच when सुद्धा दोन ॲक्शन एका वेळेला होत आहेत हे दाखवत आहेत. मग दोघांमध्ये फरक काय, तर व्हाईलमध्ये ॲक्शन्स ह्या कंटिन्युअस टेन्समध्ये असतात, अपूर्ण काळामध्ये असतात. व्हेनमध्ये तसा काहीही नियम नाही. If both the actions are going at the same time in continuous tense, then we have to use while. And no continuity is required in when. Whenमध्ये continuous किंवा अपूर्ण काळाची गरज नसते. Both are used for simultaneous actions happening at the same time. म्हणजे दोन ॲक्शन्स एका वेळेला होत आहेत हे दाखवण्यासाठी आपण व्हाईल आणि व्हेनचा उपयोग करतो. परंतु व्हाईलसाठी ॲक्शन कंटिन्यू असायला लागते, इनकम्प्लीट असायला लागते, कंटिन्युअस टेन्समधली असावी लागते, हे विशेष लक्षात ठेवायचं आहे. नाव सी द एक्झाम्पल. आय विल टेल यू एव्हरीथिंग वेन यू मीट मी. मी तुला सगळं काही सांगेन जेव्हा मी तुला भेटेन. मी तुला सगळं काही सांगेन हा एक क्लॉज आहे, हा एक भाव आहे. आणि वेन यू मीट मी, तू जेव्हा मला भेटशील किंवा मी तुला भेटेल या अर्थे ते वापरलेलं आहे. तर इथे दोन क्लॉजेस आहेत. हे दोन क्लॉजेस वी हॅव जॉईन विथ द कनेक्टर व्हेन. व्हेनने जॉईन केलेले आहे. आय विल टेल यू एव्हरीथिंग हे काय आहे, मेन क्लॉज आहे. अँड व्हेन यू मीट मी हा
सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बोथ द क्लॉजेस जॉईंड विथ व्हेन अँड वी मेड द सेंटेन्स ऑफ. लेट्स लर्न अबाउट बिफोर. Before is a subordinating conjunction used to create complex sentences, linking a dependent clause to independent clause. It sets a chronological relationship indicating the main clause action occurred prior to the before clause action. बिफोर हे जे कंजक्शन आहे हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे आणि हे आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये वापरत असतो, जे डिपेंडेंट क्लॉज आणि इंडिपेंडेंट क्लॉज काय करतो, लिंकिंग करतो. आणि याच्यामध्ये आपल्याला काय कळतं तर एक ॲक्शन दुसऱ्या ॲक्शनच्या आधी झालेली आहे. आता पहा सेंटेन्स. बिफोर आय लिव्ह द ऑफिस कॉमा आय ऑलवेज टर्न्स ऑफ द लाईट्स. आता बिफोर हे आपण सबऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरलेलं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवण्यासाठी. आणि आता बिफोर हे सुरुवातीलाच वापरलेलं आहे, त्यामुळे मी मागेच सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा बिफोर हे सुरुवातीला वापराल तेव्हा तेव्हा आपण कॉमा देतो जेव्हा तो क्लॉज संपतो आणि त्याच्यानंतर मेन क्लॉज सुरू होतो. ॲट द एंड वी गिव्ह फुल स्टॉप. तर अशा प्रकारे ह्या वाक्यामध्ये बघा बिफोर वापरलेला आहे. बिफोर आय लिव्ह द ऑफिस आय ऑलवेज टर्न ऑफ द लाईट. मी जेव्हा ऑफिसमधून निघतो तेव्हा मी पहिल्यांदा लाईट्स बंद करतो. म्हणजे एक ॲक्शन आधी घडते आणि नंतर दुसरी ॲक्शन घडते हे त्यांनी ह्या वाक्यातून सांगितलेलं आहे. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण बिफोरचा वापर करून केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. माय फादर चेक द डोअर अगेन बिफोर ही फायनली टर्न अवे. माझे बाबा नेहमीच काय करतात, डोअर लागलेला आहे का हे पाहतात. कधी म्हणजे निघण्यापूर्वी ते पहिल्यांदा काय करतात, तो डोअर नीट बंद आहे का हे चेक करतात. तर अशा प्रकारचे हे वाक्य आहे. दिस वन इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स वी यूज बिफोर ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन दॅट लिंक्स द टू क्लॉजेस, इंडिपेंडेंट क्लॉज अँड डिपेंडेंट क्लॉज. साधं सोपं वाक्य आहे. डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट क्लॉज हे जोडणारं हे बिफोर हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. त्याच्यामुळे दोन आयडियाजचा जोडता आल्या आणि आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवता आलं. नेक्स्ट सेंटेन्स इज. बिफोर तुषार स्टार्टेड हिज कॉलेज ही बॉट न्यू टेक्स्टबुक. म्हणजे कॉलेज चालू होण्यापूर्वी तुषारने काय केलं, सगळे टेक्स्टबुक नवीन टेक्स्टबुक विकत घेतले. अशा प्रकारचं वाक्य आहे. कॉलेज सुरू होण्यापूर्वी. बिफोर याचा अर्थ पूर्वी, आधी. तर कॉलेज सुरू होण्यापूर्वी तुषारने पुस्तकं विकत घेतली. अशा प्रकारचे हे वाक्य आहे. वी रोट बिफोर ॲट द बिगिनिंग दॅट्स वाय वी गेव कॉमा वेन दिस क्लॉज फिनिश अँड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी गिव्ह फुल स्टॉप. आता हे बिफोर मी सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आधीच वापरलं सुरुवातीला, त्यामुळे बघा कॉमा दिलेला आहे, हायलाईट केलेला आहे. आणि नंतर आपण शेवटी काय दिलं, दोन्ही क्लॉज झाल्यावर फुल स्टॉप दिलेला आहे. सो ह्या बिफोरचा अर्थ आहे आधी. हे बिफोर कंजक्शन वापरून आपण दोन क्लॉजेस, दोन आयडियाज जॉईन केल्या आणि आपलं वाक्य पूर्ण केलेलं आहे. एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स सहज आपल्याला बनवता आलं. आपण आफ्टर विषयी पाहूया. आफ्टर functions a subordinating conjunction in complex sentence to introduces a dependent clause that shows the sequence of events. It connects a dependent clause to an independent clause requiring a comma when the dependent clause comes first. म्हणजे सुरुवातीला जेव्हा जेव्हा सुरुवातीला डिपेंडंट क्लॉजच्या हे कंजक्शन येतात, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन, तेव्हा काय होतं की आपण कॉमा देतो, कारण ते सुरुवातीला वापरलेलं आहे. हा आपला नियम आहे या सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचा. आता आफ्टरचा अर्थ आहे नंतर. या वाक्याचा अर्थ काय आहे, आफ्टर द सन सेट बिलो द हॉरिझॉन द टेम्परेचर बिगॅन टू ड्रॉप नोटिसेबली. म्हणजे सूर्य मावळल्यावर क्षितिजाखाली जेव्हा तो जात असतो तेव्हा तापमानामध्ये एक
लक्षणीय बदल होत असतं, तापमान कमी होतं. त्यांचं म्हणणं काय की तापमान कमी होत असतं, अशा अर्थाचं हे वाक्य आहे. नाव हिअर वी यूज आफ्टर ॲज अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन विच कनेक्ट द टू क्लॉजेस. वन इज इंडिपेंडेंट क्लॉज अँड द अदर इज डिपेंडंट क्लॉज. आता जेव्हा जेव्हा कंजक्शन ज्या क्लॉजमध्ये असतं ते नेहमी डिपेंडंट क्लॉज असतं. आता आपण हे आफ्टर पहिल्यांदा सुरुवातीला वापरलं, त्यामुळे कॉमा दिलेला आहे. ॲट द एंड वी गेव फुल स्टॉप. तर अशा प्रकारे दोन आयडियाज कनेक्ट करण्यासाठी आणि नंतर या उद्देशाने हेच आफ्टर कंजक्शन वापरून आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य बनवलेलं आहे. नेक्स्ट वन इज आफ्टर वी रिच पुणे वी वेंट टू सी शनिवार वाडा. आम्ही पुण्याला पोचल्यावर शनिवार वाडा पाहायला गेलो होतो, अशा अर्थाचे वाक्य आहे. नाव सी आफ्टर हिअर वी यूज ॲट द बिगिनिंग, दॅट्स वाय वी यूज्ड कॉमा ॲट द एंड ऑफ क्लॉज अँड ॲट द एंड ऑफ सेकंड क्लॉज सेकंड क्लॉज मीन्स मेन क्लॉज वी गेव फुल स्टॉप. सुरुवातीलाच सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर झालेला असल्यामुळे आफ्टरचा कॉमा दिलेला आहे. दोन आयडियाज म्हणजे इंडिपेंडेंट क्लॉजची आणि डिपेंडंट क्लॉजची आयडियाज ज्या आहेत त्या आयडियाज आपण जोडण्यासाठी आफ्टर ह्या सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण आफ्टरचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलेलं आहे. नेक्स्ट वन इज आफ्टर आय फिनिश माय डिग्री कॉमा आय विल परस्यू करियर इन रोड सेफ्टी. माझी डिग्री पूर्ण झाल्यावर मी काय करणार आहे, रोड सेफ्टीमध्ये करियर करणार आहे, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. हिअर वी ऑल्सो यूज आफ्टर ॲट द बिगिनिंग, दॅट्स वाय ॲट द एंड ऑफ दिस क्लॉज वी गेव कॉमा अँड एंड ऑफ द इंडिपेंडेंट क्लॉज मेन क्लॉज वी गेव फुल स्टॉप. दोन क्लॉजेस आफ्टरने जोडलेले आहे. आफ्टरचा अर्थ आहे नंतर. माझी डिग्री झाल्यानंतर मी रोड सेफ्टी म्हणजे रस्ता सुरक्षा याच्यामध्ये काय करणार आहे, करियर करणार आहे. अशा प्रकारचं दोन क्लॉज जोडून आफ्टर वापरून आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण खूप सारी कॉम्प्लेक्स सेंटेन्सची वाक्ये पाहिलेली आहे. त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर होतो आणि दोन क्लॉजेस आपण जोडतो. ज्या अर्थाचं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरलेलं असतं त्या अर्थाचा त्या वाक्याला काय होतोय, अर्थ प्राप्त होतो. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समधून आपण दोन आयडिया एकाच वेळेला काय करतो, एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्सची वाक्ये बनवण्यासाठी खूप सारा सराव करा आणि सहजपणे दोन दोन गोष्टी तुम्ही एकाच वेळेला सांगू शकता. दोन गोष्टी, तीन गोष्टी. आपण इंडिपेंडेंट क्लॉज जरी एक असेल तरी डिपेंडेंट क्लॉज आपण जास्त वापरून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो. पहिल्यांदा अशी सोपी सोपी वाक्य करायचा प्रयत्न करा, नंतर तुम्हाला कठीण वाक्य सहज बनवता येतील. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ and please like, share and comments my channel Vidya Crown. Please subscribe it by pressing bell icon and wish you all the best. Thank you.